नमस्कार, मानदेश श्रीनाथ न्यूज। आज आपण आलोय सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पाचवड या गावी आणि पाचवड गावामध्ये हा पाचवडच्या उत्तरेकडे पूर्ण परिसर आहे आणि या भागामध्ये सर्व डोंगराळ भाग आहे। या भागामध्ये सरपंचाचा हा बंगला आहे आणि या सरपंचाच्या बंगल्यामध्ये बाजूला त्यांच्या मातोश्रीने बघितलेला रात्रीचा बिबट्या त्यांचं आपण थोड्या शब्दात वर्णन घेऊया। मला सांगा, तुमचा परिचय करा, नाव सांगा तुमचं। शांताबाई पोपट इंगळे। शांताबाई पोपट इंगळे। महत्वाचं म्हणजे या भागामध्ये तुमच्या ज्या जर्सीच्या कालवडाचं दावलेलं फुटेज आहे ते देशी घ्यायचं। बिबट्या आहे असं तुम्हाला वाटतंय किंवा रात्रीचा जो झालेला प्रकार कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी वर्णन करा। रात्री काय घडलं? मी तिकडून गोट्याकुंडे येत होती। बर, गोट्याकुंडे येत होती, काय खडबडलं म्हणून मी बघितलं हा, तर माग संडाच्या टाकीव वाघ बसलेला म्हणजे तुम्ही होता। खिडकीमधून बघितलं? नाही, खिडकीत नाही, हिथं उभं राहिली होती। होय. हिथं उभं राहिली, हिथं उभं राहिली, मग काय या खडबड- ठिकाणी हा. उभा राहून तुम्ही ते हा. पाहिलेलं आहे हा, आणि मी पाहिला हा. असं हिथं उभं राहिली मी। खडबडते काय म्हणून मग माग बॅटरी दाबली, मी हा. त्या टाकी बॅटरी दाबली हा. तर ती असं टिपून बसला होता बर. आणि मी बॅटरी दाबली, त्याच्याकडून डोळे होते अशी बॅटरी दाबली। बर. बॅटरी दाबली तेव्हा तिथंच उभं राहिली होती मी आणि तर बॅटरी दाबली। साधारण टायमिंग किती असेल? 7:30. 7:30. हो, 8 किंवा 8:30. म्हणजे हो. या भागामध्ये वावर आहे असं तुम्हाला हो हो हाय वाटतंय? हो. मागले 2-4 दिवसात म्हणजे हो कुत्र एक मारलं, कुत्रे एक मारलेला आहे। हो. हा परिसर आहे बघा, हा सर्व पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराळ भागामध्ये यांच्या या ठिकाणी रात्री पाहिलेला हा सरपंचाच्या मातोश्रीने प्रकार। तर आपण सरपंचाशी बातचीत करूया, कारण या ठिकाणी झालेला या 8-10 दिवसामध्ये या ठिकाणी 2 वेळा त्यांनी हा बिबट्या पाहिलेला आहे। तर आपण पाचवड गावचे सरपंच यांच्याशी बातचीत करूया, त्यांच्याशी बातचीत करूया। काल जो प्रकार झाला किंवा काल त्यांच्या मातोश्रीनं या ठिकाणी त्यांच्या घराशेजारी बंगल्या शेजारी बिबट्या पाहिला, तर त्यांचं वर्णन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। 6 महिन्यापूर्वी यांच्या आपलं देशी गायचं कालवड खाल्लेलं होतं, त्यांचं पंचनामा झाला। तर आपण सरपंचाशी बातचीत करूया की कशा पद्धतीनं हा प्रकार घडला आणि त्यावर पंचनामा करायला कोण आले होते आणि आता त्यांनी या ठिकाणी बाकीच्या काय सुविधा करणार आहेत ते आपण डायरेक्ट पाचवडचे सरपंच यांच्याशी बातचीत करूया। नमस्कार सरपंच। नमस्कार। मला सांगा, तुमचा परिचय सांगा। मी नितीन पोपट इंगळे, हां, लोकनियुक्त सरपंच पाचवड। बर। तर आमच्या इथं काल बिबट्या आला, ते आमच्या आईनं काल रात्री पाहिलेला आहे। बर। आणि मागील 5-6 महिन्यापासून पाचवड गावात व पाचवडच्या परिसरात आंबोलेवाडी वगैरे बिबट्याचा वावर आढळून येतोय, माणसाच्या निदर्शनास येतोय। बर। त्या संदर्भात आम्ही फॉरेस्ट खात्याला पण सांगितलेलं आहे। बरं, ज्यावेळेस तुम्ही फॉरेस्ट खात्याची या ठिकाणी पंचनाम्याला आलेले, त्या मॅडमचं नाव काय? ठोंबरे मॅडम म्हणून पंचनाम्यासाठी आल्या. बर। त्यांनी पंचनामा केला हां, आणि त्याची मला फॉरेस्ट विभागाकडून मदत पण मिळाली। बर, वन्य प्राण्याने हल्ला केल्यामुळं त्याची मला मदत पण मिळालेलं आहे। आणि नंतर या नंतरच्या एक 10 दिवसापूर्वी पंचनामा केला, त्यांचा परिचय? शंगन ठेंगील म्हणून आमच्या गावातील ग्रामस्थ आहेत। हां, ते आमच्या पलीकडे एक जुनं घर आहे, हां, त्या जुन्या घराच्या पाठीमागे त्यांची जर्सी कालवड मारली बर, आणि त्याच्या पाणीसाठी आमच्या गावातील वनरक्षक, बर, आपलं वनपाल आहेत, हां, संतोष पाटील बर, जगदाळे, हां, ते येऊन त्यांनी स्वतः पाहणी करून गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता आपल्या इथं फॉरेस्टच्या बाजूनं कॅमेरे बसवायचे आहेत। कॅमेरे बसवायचे असं त्यांनी सुविधा करण्यासाठी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांचं सर्वे पण चालू आहे बिबट्याच्या बाबतीत।
बर, तुम्ही तुमच्या मातोश्रीने पाहिलेला हा प्रकार आज तुम्ही पण या ठिकाणी झालेला या प्रकार आहे. तर तुम्ही सरपंच आहे, त्यामुळे तुमच्यावर गावची जबाबदारी 100% आहे. आणि हा परिसर पाचवडचा एकदम अनेक प्राणी लपण्यासाठी डोंगर भाग आहे, त्यामुळं 100% या भागात प्राणी असणारच असा एक अंदाज आहे. आणि तुम्ही पाहिलेला आहे, तुमच्या मातोश्रीने पाहिलेला आहे, त्यामुळं आपण हे सविस्तर अजूनही फुटेजमध्ये तुमच्या असेल तर ते आमच्यापर्यंत पोचवा. आणि ज्या प्रकाराचे तुमचं फुटेज पहिलं आहेत ते पण या ठिकाणी आपण दावत आहोत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी रात्रीचा प्रकार आणि बिबट्या आलेला हा आपण या ठिकाणी या सरपंच यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वर्णन करत आहोत. तर या ठिकाणी फॉरेस्ट विभागाने बी सुविधा करण्याचं यांना आश्वासन दिलेलं आहे. तर आपण बघूया या ठिकाणी किती वेळामध्ये या ठिकाणी सुविधा होतात. नमस्कार, धन्यवाद.